यमुनेच्या एका सखोल डोहात राहिलेला एक मोठा सर्प गोपाल आणि गोंधन यांना रोज सतावू लागल्याची वार्ता आम्हाला लागली. तो अजगरासारखा केवढा तरी लांब लचक होता. त्याच्या नुसत्या फुसफुसत्या शैणिक दर्शनाने बघणारा हक्कूनच जाईल. कधी तो सर्प दाट अफाट पुराणात आश्रय घेईल तर कधी डोहात दडी मारे. त्याच्या मागावर राहून आम्ही दोघांनी प्रथम त्याच्या हालचालीला नीट हेरवून घेतलं होतं. एके दिवशी असाच टेहळणीसाठी मी एकटाच डोहाकाठी गेलो होतो. टळटळीत भर दुपार होती. पाण्याबाहेर येऊन तो सर्प दाट पुराणात शिरला. पुराणात त्याला काहीतरी सावज मिळालं असावं. ते मटकावून सुस्तावून तो पुराण्यातच रेंगाळला. ही संधी छान होती. मी कमरेच्या पितांबरात बांधून ठेवलेल्या गुणी दगडाच्या 2 चिपा बाहेर काढल्या. मेसकाठीच्या पेरावरून निरखून काढलेले मुठभर कापासारखा मऊ वाघ हाती घेतली. डाव्या हातात त्या गारगोटी दगडाची एक चीप घेऊन त्यावर तो वाघ डाव्या अंगठ्याखाली दाबून धरला. उजव्या हातातील दुसऱ्या चिपेने डाव्या हातातील चिपेवर प्रहार करून ठिणगी उडवली. तसं वाघ धुमसू लागला. हुंकार घालून मी त्याला अंगभर चांगला फुलवला. समोरच्या दाट वाळलेल्या पुराणात हाताचा आग फुलता वाघ अलगट जाऊन ठेवला. आहा म्हणता पुराणाचा गगनगामी वणवा पेटला. टळटळीत उन्हात वणव्याच्या पिवळ्या अग्निज्वाला उसळल्या. तसं गोप पोर्टांचं कट सगळं गोकुळ आरडाओरडा करत यमुनेच्या डोहाकडे धावू लागलं. एव्हाना वणव्यात होरपळलेला तो भयानक सर्प चित्रविचित्र आळीवेळे देत करत बळबळून होलपटत बाहेर आला. डोहाकाठी येऊन जिभल्यात चटाचटा वाजत निष्प्राण होऊन पडला. दूरवरून धूर पेटत धावत येणाऱ्या थोरलीने सुखरूप बघून मला आवेगाने प्रथम करकचून मिठी घेतली. माझे पटापटा मुके घेत ती बडबडतच राहिली. करू देत तो सर्प, मेलाच आता. तू चल बघू वाड्याकडे अगोदर कना.